16 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. काय मोर्चा वगैरे आहे का? आम्ही 16 डिसेंबरच्या अधिवेशनाच्या अनुषंगानं आमचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन मुख्यमंत्र्यांचा भेट घेण्याची आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या कानावर टाकण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु हे 1 लाख सह्यांचं निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना 1 जानेवारीच्या आधी पाठवण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. अधिवेशन सुरू असल्या दरम्यान काय दाखवू शकतो? हो, आता 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू होणार. आम्हाला आमचे पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन जशी वेळ मिळेल त्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, जर उद्या 14 तारखेला शपथविधी झाला तर कृषी मंत्र्याची सुद्धा आम्ही भेट घेणार आहे. आणि फक्त सह्या घेऊन हा विषय इथंच थांबणार नाही, तर आपल्याला कल्पना आहे की भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून या विषयावरती सातत्यानं आंदोलन चालूच राहणार आहे. आणि मध्ये मध्ये जर काही पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली तर ते सुद्धा आम्ही हाती घेणार आहे. परंतु येत्या 15 तारखेपासून मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, या सर्व ठिकाणी आणि ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणी सह्याचं नियोजन, सह्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊन घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि ते निवेदन 1 जानेवारीच्या आधी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000ची मदत व्हावी म्हणून आम्ही पाठवणार. हे आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने आणि त्याच्यावरती आमचे जे महत्वाचे पदाधिकारी, आम्ही आमच्या अंगातलं ब्लड काढून त्यांना सह्या करून ते राज्य सरकारला पाठवणार आहे. आणि जर सरकारनं निर्णय नाही घेतला आणि आपण याच परिस्थितीत जर मूक म्हणून हे पाहत राहिलो तर आपल्याही भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती. कारण ग्रामीण भागामधला शेतकरी हा फक्त आणि फक्त सोयाबीनवरती अवलंबून आहे. एक पर्यायी पीक म्हणून आपण हळदीला प्रोत्साहन दिलं म्हणून आज हळदीमुळं काही शेतकरी थोडेसे त्यांना एक हातात 4 पैसे यायला लागले. परंतु खऱ्या अर्थानं आमचं मुख्य पीक सोयाबीनच आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपल्या भागात चिया पिकाचं उत्पादन वाढून राहिलं, त्याला खरेदीसाठी काही आपल्याकडे आहे? आपण आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी चिया खरेदीचं नियोजन केलं होतं. परंतु पेरा खूप कमी होता आणि तो जो पेरा होता तो कंपन्यांनी शेतकऱ्यांना करार पद्धतीनं दिलेला होता. आणि आम्ही काही शेतकऱ्यांकडे गेलो तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आमचे कंपन्यांसोबत करार झालेले आहेत, आम्ही मार्केट कमिटीला आणू शकत नाही. क्षेत्र वाढलं. हो, या वर्षी चियाची खरेदी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी आमचा आतापासून प्रयत्न सुरू झालेला आहे. याच्याशिवाय आपल्या भागातली भुईमुगाची शेंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाहेर जाते. भुईमुगाच्या शेंगाची सुद्धा खरेदी करण्याचा मानस या वर्षीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे. त्याच्यातही आपण सहकार्य करावं ही आपल्याला विनंती. नाफेडची खरेदी चालू आहे पण जो स्पीड पाहिजे तो नाहीये. आणि राज्य सरकारनं प्रत्येक नाफेड खरेदी केंद्राला टार्गेट दिलेला असल्यामुळं ते त्या टार्गेटच्या बाहेर जाऊन खरेदी करत नाही. आणि 1 नंबरचा माल, बिजवाईचा माल ते खरेदी करतात आणि चांगलाच माल ते घेतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा चाळणी, शेतकऱ्यांना मानसिक त्रास होतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर सरकारनं हेक्टरी 10,000 रुपयाची सरसकट मदत जर केली
तर थोडासा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्याची कोंडी थोडीशी कमी होईल असं आम्हाला वाटते. शासन पातळीवर या गोष्टी तिला होईल, पण आज तुम्ही संघटनेचे अध्यक्ष योगायोग सभापती आहात. शेतकरी हितासाठी समितीमध्ये काय करता निर्णय? आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून, कदाचित तुम्हाला कल्पना आहे का माहित नाही, पण जिल्ह्यातली सगळ्यात पहिली सोयाबीनची खरेदी ही रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झालेली आहे. हो बरोबर आहे, पण आणि माझं पूर्ण होत्या माझं म्हणणं आहे खरेदी सुरुवात करून फायदा नाही, भाव नाही तर लोकांना काही भावाची पर्याय नाही, तर शेत चालू योजना सुरू करा करा. चालू आहेत आपले प्रयत्न, त्याच्यावरही प्रयत्न चालू आहेत. 6% अल्पक्षेत्रांना शेतकऱ्यांना सुविधा मिळू शकते. बिलकुल तेही आपल्या स्तरावर शासन प्रयत्न स्तरावर चालू आहेत. अरे पंढरी ताट घ्या.